लक्ष्मीवान समितिञ्जयः विक्षरः रोहितः मार्गः। लक्ष्मीवान 361 लक्ष्मी अस्य वक्षसि नित्यं वसति इति, म्हणजे ज्याच्या जवळ किंवा ज्याच्या हृदयाच्या मध्यभागावर लक्ष्मी कायम असते, चिरंतन असते, तिथे राहते असा जो तो लक्ष्मीवान। लक्ष्मीचा अर्थ दीप्तिवान असा सुद्धा होतो। परमेश्वर हा सतत दीप्तिवान असतो, चेतना रूपात तो सर्वांना सतत प्रकाशित करत असतो। असा ऐश्वर्य संपन्न जो चिरंतन असतो तो लक्ष्मीवान। ओम लक्ष्मीवते नमः। 362 समितिञ्जया। समितिम युद्धम म्हणजे लढाईमध्ये, युद्धामध्ये, जयती इति जो कायम जिंकतो असा जो तो समितिञ्जयः। सर्वदा हा विजयी होतो। समिती म्हणजे युद्ध, अधर्मी ताकदींविरुद्ध किंवा अत्याचारी लोकांचा नाश करण्यासाठी जे युद्ध केलं जातं त्याच्यामध्ये हा जो कायम जिंकतो तो समितिञ्जयः। ओम समितिञ्जयाय नमः। 363 विक्षरः। विगतः म्हणजे जो गेलाय, क्षरः क्षय किंवा नाश, नाशः नाश किंवा यस्य ज्याचा, असौ विक्षरः म्हणजे क्षर म्हणजे क्षय किंवा नष्ट होणे, विक्षर म्हणजे अविनाशी। सर्व विश्व हे नाशिवंत असतं, पण त्याच्या आतमध्ये वास करणारा जो अपरिवर्तनीय आहे, अविनाशी आहे, अक्षर आहे तो विक्षरः। ओम विक्षराय नमः। 364 रोहितः। स्वच्छंदतया म्हणजे स्वतःच्या इच्छेने। रोहिताम एक लालसर रंगाचा मासा, मूर्तीम त्याच्या स्वरूपात, मत्स्यमूर्ती म्हणजे एका माशाच्या स्वरूपात, वहनः ज्यांनी वाहलं किंवा कॅरी केलं, प्रलयकाळी ज्यांनी पृथ्वीला एका मत्स्यरूप अवतार धारण करून ज्यांनी तारलं असा जो तो रोहितः। हा विष्णूंचा पहिला अवतार। प्रलयकाळी पूर्ण विश्वाला त्यांनी मत्स्य अवतार धारण करून तारलं होतं असा रोहितः। ओम रोहिताय नमः। 365 मार्गः। मुमुक्षवः म्हणजे जे मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे मुमुक्षु असतात, तम देवम ते ज्या देवाची, मार्गयंती इति शोध घेतात, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात असा जो तो मार्गः। परमानंद म्हणजे सर्वोच्च आनंद, येन प्राप्यते म्हणजे ज्याच्या मार्फत मिळतो, सहा मार्गः तो हा मार्ग आहे। मार्ग म्हणजे पथ। निराकार ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी विष्णू हा जो मार्ग आहे आणि हे अंतिम लक्ष्यही आहे। सर्वोच्च लक्ष्य प्राप्तीसाठी साधक याचं ध्यान करतात असा जो तो मार्गः। ओम मार्गाय नमः।